सगळ्यात पहिले याच्यामध्ये चेक कर की दोन्ही रॉड सेम लेंथ की वेगवेगळी लेंथ आहे. हा 6 मीटर आहे इथून इथपर्यंत. रिमेनिंग काय इथून इथपर्यंत 2 मीटर आहे. म्हणजे टोटल लेंथ किती आहे? 8 आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या पॉइंटपासून इथपर्यंत जी लेंथ आहे ही किती असणार आहे? 8 आहे. मग दोन्ही रॉड सेम आहेत. तर जो फर्स्ट आहे फॉर एक्झाम्पल ह्याला मी समज हे 1 घेतलं. हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. तर फर्स्ट सिस्टमचं सेंटर ऑफ मास काय येईल? इज ॲट O1 बरोबर? मग आता O1चे कोऑर्डिनेट्स काय लिहिशील सांग मला? मिडलमध्ये. हां, मिडलमध्ये. मग आपल्याला कोऑर्डिनेट लिहावे लागतील ना. कोऑर्डिनेट लिहिताना आपल्याला एक ओरिजिन फिक्स करावं लागेल. ओरिजिन कुठे फिक्स करतेस? लेट्स से मी याला ओरिजिनला आपल्याकडे क्वेश्चनमध्ये त्यांनी O ऑलरेडी फिक्स केलेला आहे. हा O आहे. म्हणजे हा ओरिजिन आहे. याचे कोऑर्डिनेट्स O00 आहे. हा ओरिजिनपासून किती लांब आहे? ओरिजिनपासून 1 मीटर लांब आहे ना म्हणजे? 1 मीटर. हे डिस्टन्स 1 मीटर आहे. 1 मीटर. मग ह्याला आपण लिहू शकतो 0,1. सेंटर ऑफ मास ऑफ कसलं? सेंटर ऑफ मास ऑफ सेकंड रॉड इज ॲट लेट्स से इथे कुठेतरी मध्ये O2 घेतला. O2 कुठे असेल मग? O2 असेल 8 मीटरचा पूर्ण रॉड आहे तो. 2 आणि 3 5 मीटर्स फ्रॉम ओरिजिन. 5 मीटर्स फ्रॉम ओरिजिन. हा 6 सेंटीमीटर आहे ना. या 6चं सेंटर काय घेतला तू? 3 घेतला बरोबर ना. हा 3 आला. पण हा 3 कुठून आहे? ह्या एंडपासून 3 आहे. पण O पासून किती येतो? 2 हां, म्हणजे 5. म्हणजे 0, किती आला? 0,5 आला. कळलं इथपर्यंत? M1 आणि M2 कसे काढणार? आता हे इथपर्यंत झालंय आपलं सॉल्व्ह करून. M1 इज इक्वल्स टू काय येणार? M1 इज इक्वल्स टू रो इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय येतो? व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ येते बरोबर ना. तर M1 इज इक्वल्स टू एरिया किती येईल? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे हां, 8 इंटू 2 येईल. म्हणजे 8 इंटू 2 म्हणजेच किती आला मग तुझा आन्सर? 16 रो. M2 किती येईल? M2 इज इक्वल्स टू रो M2 येईल इंटू 12. 12 येणार. रो कसं? 12. लेंथ इंटू 6 ब्रेथ. इंटू 2 इक्वल्स टू किती आलं? 12 रो बरोबर ना. मग आता आपला नेक्स्ट सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम M1. मग आपल्याकडे सेंटर ऑफ मास जे आहे ते सगळे वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहेत. मग एक्स ॲक्सिसचा काही संबंधच नाही येते. M1 Y1 येईल प्लस M2 Y2 अपॉन M1 प्लस M2. M1 Y1 आता M1 Y1 किती आहे? 16 रो इंटू 16 रो इंटू Y1 फर्स्ट कुठे आहे? फर्स्टचा 1 आहे प्लस दुसरा कोण आहे? 12 रो ना. इंटू त्याचं सेंटर ऑफ मास कुठे आहे? 5 वर 5 फ्रॉम द ओरिजिन अपॉन 16 प्लस 12 किती येईल? 16 रो प्लस 12 रो 28. 28 रो. मग हा रो वरच्या सोबत कट होईल. मग आन्सर किती आला? 16 प्लस 60 अपॉन 28. बघ किती आन्सर येतं? 76 अपॉन 28. तर आन्सर किती आला? 0,2.7 फ्रॉम द ओरिजिन.